चिकोडी तालुक्यात ऊसतोडीला जोरदार प्रारंभ. ऊसतोड मजुराऐवजी ऊसतोड यंत्राला शेतकरी वर्गाकडून जोरदार प्रतिसाद. चिकोडी तालुक्यातील सदलगा परिसरात यावर्षी ऊसतोड मजुरांची कमतरता प्रारंभी भासत होती. परंतु आता सध्या महाराष्ट्रातील कारखानदारांनी आपला मोर्चा कर्नाटकातील सदलगा व परिसरात वळविल्याने सदलगा परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्राद्वारे ऊसतोड सुरू आहे. एका सदलगा शहरात अंदाजे 20 ते 22 ऊसतोड यंत्रे कार्यरत आहेत. त्यामुळे एक ऊसतोड यंत्र एका दिवसाला अंदाजे 2 ते 3 एकर ऊसतोड करते. या पद्धतीने दिवसागणिक सदलगा शहर परिसरात 50 ते 70 एकर ऊस तोडला जात आहे. संपूर्ण शहर परिसरात ऊसतोड यंत्रे दिसत आहेत. या पद्धतीने ऊस तोड झाल्यास ऊसाचे क्षेत्र महिन्याभरात संपणार असे चित्र दिसत आहे. परंतु याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायाला पूरक असणारा चारा मात्र मिळायचे बंद झाले आहे. ऊसतोड यंत्रांमुळे झाल्याने ऊसाचा वाडा म्हणजे चारा जनावरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी सदलगा शहर परिसरात ऊसतोड यंत्रे पाठवून ऊस नेण्याचे कार्य जोमात सुरू केल्याने सीमा भागातील शेतकरी सुखावला आहे. कारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऊसाचे क्षेत्र मोकळे झाल्यानंतर रब्बी पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढणार असे चित्र दिसत आहे. या भागात सध्या हरभरा, गहू, खपली, ज्वारी, भुईमूग या रब्बी पिकाकडे लोकांचा वाढता कल असून ऊसाला पर्यायी पीक म्हणून या रब्बी पिकाकडे बघितले जात आहे. ग्रामदेवता, सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.